विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, की अभ्यासाला सुरुवात केव्हा करणार आहे? आत्ता नाही करणार तर केव्हा करणार आहे? तुम्हाला काय उन्हाळी सुट्टी आहे असं वाटतंय? एन्जॉयमेंट चालली आहे असं वाटतंय तुम्हाला? बिलकुल नाहीये. सुरुवात ही आत्ताच करायची आहे. प्रश्न मी तुम्हाला विचारलेला नाहीये. मी तुम्हाला ऑर्डर देतोय, की सुरुवात आत्ताच करायची आहे. ज्यांनी माझं ऐकलंय, की जे गेले 2 आठवडे मला फॉलो करतायत, अशा मुलांनी आत्तापर्यंत साठी 5 टेस्ट दिलेले आहेत लक्षात घ्या. बोर्डसाठी बोर्डसाठी एक फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा टॉपिक डिटेल कंप्लीट केलेला आहे. फिजिक्स न्यूमेरिकल, रोटेशनल डायनॅमिक्सचे कंप्लीट आहेत लक्षात घ्या. फिजिक्सचे न्यूमेरिकल्स इथं कंप्लीट झालेले आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या रिएक्शनची पण प्रॅक्टिस झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो बघता मी तुम्हाला आता डे 15व्या दिवसाचं टार्गेट देतोय म्हणजे तिसरा आठवडा. ओके, थर्ड वीक. तुम्ही केव्हा सुरुवात करणार आहे? का तुम्ही मला फॉलो करत नाहीये? कुठली वाट बघताय? कधी सुरुवात करायची आहे? सांगू प्रॉब्लेम तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगतो 60 टू 70% 70% मुलं बोर्डची एक्झाम झाल्यानंतर ऑफलाईन कोर्स तुमच्याकडे आहे का क्रॅश कोर्स हे विचारायला येतात. मी बघितलंय. म्हणजे 70% मुलं, सगळी मुलं माझ्याकडे येत नाहीयेत. पण 70% मुलं करत नाहीयेत हे लक्षात घ्या. ती लास्ट मोमेंटला बोर्डच्या एक्झाम नंतर एमसीक्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस करायचा विचार करतायत. एकदम चुकीचं आहे. उरलेली तुम्हाला सांगतो, उरलेली बघा 70% मुलं वर्षभर करत नाहीयेत, बोर्डच्या एक्झाम नंतर येतायत आणि 25% मुलं ही चांगली आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, की जे जेईची प्रिपरेशन करतायत. जे जे-डबल-ईची प्रिपरेशन करतायत आणि जानेवारी नंतर ती सीईटीकडे शिफ्ट होतायत. पण ज्यांनी मन लावून जेईची प्रिपरेशन केली ना, त्यांना सीईटी फारशी अवघड जात नाही हां. पण बऱ्याच जणांनी नुसती अकॅडमी जॉइन केली. नुसताच 10वी ला मार्कांचा फुगा केलाय, पण आता होत नाहीये. अशा मुलांना जेईई नंतर सीईटी सुद्धा होत नाहीये. मी रिपीटर म्हणून माझ्याकडे येणारी कितीही मुलं बघितलेत, की जे जेईईच करत होते, पुन्हा सीईटीकडे शिफ्ट व्हावं लागलं. आणि ही जी 5% मुलं आहेत, उरलेले 5% ह्यांना 100% 95 पर्सेंटाइलच्या वरच मार्क मिळणार आहेत. ही एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. ही सुरुवातीपासूनच सीईटीवर फोकस करतायत आणि ते बरोबर, बरोबर योग्य गाईडन्स घेतायत. माझाच नाही. ते ऑफलाईन मधले क्लास त्यांना शिक्षक सांगतात किंवा YouTubeवर एखादं छान चॅनल ते फॉलो करत असतील. तर आम्ही जे तुम्हाला देतोय, टार्गेट देतोय किंवा अशा स्ट्रॅटेजी सांगतोय ना, ही फॉलो करणारी मुलं ही आहेत. आणि ह्यांना लागतोय तो सीईटीचा रिझल्ट. मी तुम्हाला आता बोलतोय काय ते लक्षात घ्या. आपल्या ॲप्लिकेशनवर हो, YouTubeवर नाहीये, मी ॲप्लिकेशनवर व्हिडिओ देतोय तुम्हाला आणि संघर्ष बॅच ओके. मग संघर्ष बॅच वरती मी तुम्हाला जो व्हिडिओ अपलोड करणार आहे, सांगतो त्याच्याबद्दल. त्यानंतर क्रॅश कोर्स मात्र मला पहिला सांगायचा आहे बरं का. मॅट्रिक्स. मी तुम्हाला सांगू का? मॅट्रायसिस किंवा मॅट्रिक्स म्हणूया आपण. एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपिक आहे. इंजिनिअरिंगला रँक ऑफ द मॅट्रिक्स हा एक महत्वाचा टाइप आहे. त्याचबरोबर इंजिनिअरिंगला वेटेज खूप आहे मॅट्रिक्सचं. तर सीईटीला मात्र शॉर्टकट्स. नुसते शॉर्टकट्स आहेत लक्षात घ्या. मग मॅट्रिक्सला आपण सुरुवात करतोय क्रॅश कोर्स मध्ये हे लक्षात घ्या. कुठल्या टॉपिकला सुरुवात करतोय? मॅट्रिक्स आणि संघर्ष बॅच मध्ये मात्र करंट इलेक्ट्रिसिटी. पूर्णपणे दोन्हीही टॉपिक आहे तसे तुम्हाला इंजिनिअरिंगला गेल्यावर बघायला मिळणार आहेत. द मोस्ट इम्पोर्टंट आहे. पण आता फ्री कंटेंट देत नाही. तुम्हाला कोर्स घ्यावाच लागेल. लक्षात घ्या, घ्यावाच लागेल. हे करावंच लागेल. ओके. बरं, हे झालं. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो आता 11th स्टँडर्डचं काय करायचं. 11th स्टँडर्डचं मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की मी तुम्हाला टार्गेट देतोय साउंड टॉपिक. फिजिक्सचा टार्गेट देतो लक्षात घ्या. आपण ट्रिगो 2 केलंय. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री केलंय. आता कुठला टॉपिक करायचा आहे? साउंड टॉपिक करायचा आहे. आणि हे 3 टॉपिक मी तुम्हाला देतोय लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर फिजिक्स न्यूमेरिकल्स वरती मात्र आपण ऑसिलेशन या टॉपिकचे न्यूमेरिकल्स घेणार आहोत. कोणता टॉपिक? ऑसिलेशन टॉपिक. पण थांबा एक सेकंद चेंजेस. ऑसिलेशन आपण आत्ताच घेतलंय ना. ऑसिलेशन आपण आत्ताच घेतलंय. कुठल्या बॅचमध्ये? संघर्ष बॅचमध्ये झालेलं आहे ऑसिलेशन टॉपिक. ओके. आय थिंक क्रॅश कोर्सवर पण झालेला आहे ऑसिलेशन टॉपिक. क्रॅश कोर्सवर झालेला आहे. मग त्याची न्यूमेरिकल प्रॅक्टिस झालेली आहे तुमची. ऑसिलेशन संघर्ष वरती पण झालाय का? चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा नक्की. मला तुमच्याकडून कमेंट हवाय म्हणून मी असा प्रश्न विचारतोय. पण मला असं वाटतंय फिजिक्स न्यूमेरिकलमध्ये मी एक वेगळा कुठलातरी टॉपिक घेतो.
ड्युअल नेचर म्हणजे काय होईल माहितीये का, की नंतर मला तो टॉपिक संघर्षमध्ये घ्यायला किंवा क्रॅशमध्ये घ्यायला बरं पडेल. मग ड्युअल नेचर मग उद्या फक्त फॉर्म्युला एक्सप्लेन करेन ड्युअल नेचरचे. ओके. आणि नंतर न्यूमेरिकल्स एक्सप्लेन करेन तुम्हाला छानपैकी. आपण सगळे न्यूमेरिकल्स त्यातले घ्यायचे आहेत. अगदी परफेक्ट लक्षात घ्या. अगदी परफेक्ट. ओके. मग छान टॉपिकला सुरुवात होते बरं का. मग तुम्ही कधी जॉइन होणार आहे? तुम्ही कधी अभ्यास करणार आहे? बोर्डच्या एक्झाम नंतर क्रॅश कोर्स घेणार आहे? नाही. आत्ता करायचंय लक्षात घ्या. सर नाही होत माझ्याकडून. माझ्याकडे एवढा अरे कुठला लोड आहे? तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम लोड वाटत असेल, स्वतःच्या पालकांकडे एकदा बघा. काय करतायत ते? किती कष्ट घेतायत ते? मग त्याची जाण ठेवा आणि तुम्ही तुमचं कष्ट वाढवा आणि आत्ताच करायचं हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.